हॅलो विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण स्टेटमेंट म्हणजे काय असतं, त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, त्यानंतर आपण दिलेलं स्टेटमेंट हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपण फाइंड आउट केलेला, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म फाइंड आउट केला. त्यानंतर आपण कनेक्टिव्ह पाहिले, त्यामध्ये आपण 5 कनेक्टिव्हचा विचार केलेला होता. अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ आणि नॉट या शब्दांचा वापर करून आपण काय करणार आहोत तर 2 स्टेटमेंट कनेक्ट करणार आहे आणि त्या ठिकाणी आपण त्या शब्दांना किंवा त्या वर्डला आपण कनेक्टिव्ह असं म्हणत होतो. त्यानंतर आपण पाहिलं होतं की जर 2 स्टेटमेंट आपण काय केले तर जोडले एका कनेक्टिव्हने तर जे तयार होतं स्टेटमेंट त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणलो होतो. पण त्यामध्ये कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये पाहिलं होतं आपण कंजंक्शन कधी घेतो तर जर अँड कनेक्टिव्ह वापरले असेल तर आपण कंजंक्शन घेतो. जर त्यामध्ये आपण ऑर कनेक्टिव्हचा जर विचार केला असेल तर त्या ठिकाणी आपण डिस्जंक्शन असं म्हणत असतो. जर इफ देन या कनेक्टिव्हचा जर वापर केला असेल तर त्याच्यासाठी आपण त्याला इफ अँड ओनली इफ देन वापर केला असेल तर त्याला कंडिशनल असं म्हणतो. त्यानंतर चौथी कनेक्टिव्ह पाहिली होती इफ अँड ओनली इफचा जर वापर केला असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला बाय कंडिशनल असं म्हणत होतो. आणि शेवटची लास्ट पाहिलं होतं जर नॉटचा वापर केलेला असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला निगेशन असं आहे म्हणत होतो. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे. पुढचा पॉईंट आहे स्टेटमेंट पॅटर्न. मी अगोदरचे 2 लेक्चर स्क्रीन रेकॉर्डवरती बनवले होते कारण त्या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये स्टेटमेंट रीड करायचे होते आणि ते आहे का नाही एवढा फक्त अभ्यास करायचा होता म्हणून ते स्क्रीन रेकॉर्डला घेतो. आता या लेक्चरमध्ये आपण ह्या ठिकाणी स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय असणार आहे ते पाहणार आहे. मग स्टेटमेंट पॅटर्न काय आहे ते आपल्याला या लेक्चर मध्ये पाहायचं आहे. आपण बघा स्टेटमेंट हे आपण काय करतोय तर एका लेटरने डिनोट करत आलेलो आहे. पी क्यू आर ह्या लेटरचा वापर केलेला आहे. मग त्या ठिकाणीच बघा त्याला नक्की काय म्हणायचं दिलेलं आहे लेटर्स यूज टू डिनोट स्टेटमेंट. लेटर यूज टू डिनोट स्टेटमेंट आर कॉल्ड ॲज स्टेटमेंट लेटर. म्हणजेच जर स्टेटमेंट डिनोट करण्यासाठी जर आपण एखाद्या लेटरचा वापर करत असो तर त्या लेटरला स्टेटमेंट लेटर असं म्हटलं जातं. बघा मी आपण काय करतोय स्टेटमेंट डिनोट करण्यासाठी आपण एका लेटरचा वापर करतोय. म्हणजे ज्या वेळेस स्टेटमेंट डिनोट करण्यासाठी आपण एखाद्या लेटरचा वापर करत असू त्यावेळेस त्या लेटरला आपण स्टेटमेंट लेटर असं म्हणणार आहे. म्हणजे आपण राम इज अ बॉय जर एक्झाम्पल घेतलं तर आपण लगेच खाली म्हणतो लेट पी राम इज अ बॉय. म्हणजे पी आपण काय केलेलं आहे ते स्टेटमेंट डिनोट करण्यासाठी त्या लेटरचा वापर करतोय. मग असे जे लेटर्स आहेत त्यांना आपण स्टेटमेंट लेटर असं म्हणणार आहोत. मग आता स्टेटमेंट लेटर झाले त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी मग काय लिहिलं प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर. प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर अँड कनेक्टिव्ह्ज is called statement pattern. म्हणजे काय स्टेटमेंट लेटर्स आणि कनेक्टिव्ह यांचं काय घ्यायचं आहे तर कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. आणि ज्या वेळेस आपण हे कॉम्बिनेशन घेतोय त्या कॉम्बिनेशनला आपण त्या ठिकाणी काय म्हणणार आहोत तर स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणणार आहोत. बघा येत आहे परत प्रॉपर कॉम्बिनेशन of statement letter and connectives is called statement pattern. म्हणजे जे स्टेटमेंट लेटर्स आहेत ते लेटर्स आणि कनेक्टिव्ह यांचं काय घ्यायचं आहे आपल्याला कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. त्यावेळेस आपण जे कॉम्बिनेशन फॉर्म होणार आहे त्याला आपण स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणणार आहोत. म्हणजे या ठिकाणी बघा मी एक्झाम्पल घेतलेलं आहे P implies Q. मग ह्या ठिकाणी स्टेटमेंट लेटर कोणते आहेत P and Q आहेत. आणि सिम्बॉल कोणता वापरलाय कनेक्टिव्ह कोणती वापरली आपण या ठिकाणी तर implies ही कनेक्टिव्हचा वापर केलेला आहे आपण. म्हणजे ह्या ठिकाणी हे P Q आणि हे implies यांचं कॉम्बिनेशन आहे म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत तर स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणणार आहोत. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा काय घेतले P Q आणि मध्ये ऑर आहे P ऑर Q. मग स्टेटमेंट लेटर किती ह्यामध्ये 2 आहेत आणि मध्ये कनेक्टिव्ह कोणती वापरली
ऑर. मग हे काय झालं आपलं स्टेटमेंट पॅटर्न झाला. त्यामध्ये लक्षात ठेवा स्टेटमेंट लेटर कितीही घेऊ शकता, कनेक्टिव्ह सुद्धा कितीही घेऊ शकता. तिथे 1 2 असं काय नाही, तुम्ही कितीही कनेक्टिव्हचा वापर करू शकता. जे नंतर कॉम्बिनेशन तयार होतं त्या कॉम्बिनेशनला आपण स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणणार आहोत. मग आता ह्या ठिकाणी तुम्ही बघा नेक्स्ट एक्झाम्पल घेतलेले P and Q and R. यामध्ये मग स्टेटमेंट लेटर्स किती आहेत? 1 2 3 स्टेटमेंट लेटर आहेत. कनेक्टिव्ह किती आहेत? अँडच आहे, पण ती 2 वेळा वापरलेली आहे मी. मग अशा पद्धतीने हे काय आहे स्टेटमेंट पॅटर्न आहे. आणखीन एक्झाम्पल घ्यायचं झालं तर घेतो निगेशन ऑफ P or Q implies R. आता ह्या ठिकाणी ह्या स्टेटमेंट पॅटर्न कडे बघा की यामध्ये P Q R हे स्टेटमेंट लेटर्स आहेत आणि कनेक्टिव्ह कोणत्या तर निगेशन ऑर आणि इम्प्लाय यामध्ये हे काय आहेत तर तुमच्या कनेक्टिव्ह आहेत आणि ह्यांचं कॉम्बिनेशन आहे. आणि हे कॉम्बिनेशन घेतल्यानंतर जे तयार होतंय त्याला आपण स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणणार आहे तर स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणणार आहोत. मग या ठिकाणी आपल्याला काय मिळाले तर हे स्टेटमेंट पॅटर्न मिळाले. मग आता आपल्याला काय करायचंय तर ह्या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आपलं बघा स्टेटमेंट पाहिलं ट्रूथ व्हॅल्यू काढली, कंजंक्शन डिस्जंक्शन कंडिशनल बाय कंडिशनल निगेशन पाहिलं की त्याची काय फाइंड आउट केली ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता या ठिकाणी आपल्याला काय आहे तर स्टेटमेंट पॅटर्न आलेला आहे आणि त्याची काय फाइंड आउट करायचे तर ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजे ह्यासाठी आपल्याला टेबल काढावं लागणार आहे आणि त्यालाच आपण ट्रूथ टेबल असं म्हणणार आहोत. मग आता हे ट्रूथ टेबल काढायच्या अगोदर आपण जे पाहिलेले आहे ट्रूथ टेबल कंजंक्शन डिस्जंक्शन निगेशन कंडिशनल आणि बाय कंडिशनल ह्याची काय आहे ते ओव्हरव्ह्यू करूया आपण. बघा आपण काय घेतो P Q. पहिला आहे आपल्याला P और Q. सेकंड काय आहे P and Q. थर्ड काय आहे P implies Q. फोर्थ काय आहे P बाय कंडिशनल Q. आणि निगेशनचं काय तर T चं F आणि F चं T येतं. मग आता ह्या पद्धतीने आपण ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते आणि काय पाहिजे होतं ते एकदा रिवाइज करूया. बघा या ठिकाणी आपण P मध्ये काय घेतो 2 वेळा T 2 वेळा F. त्यानंतर आपण Q मध्ये काय T F T F अशा पद्धतीने हे काय घेतो कॉम्बिनेशन घेतो. आता पहिला टेबल आता मी काय घेतले ऑर नंतर अँड घेतले काही अडचण नाही. आता बघा पहिल्यांदा आपण अँड घेत असतो मी अँड घेतो आणि परत ऑर. मग काय राहिले P and Q आहे. मग P and Q मग अँड मध्ये पाहिलेले आपण T and T T otherwise F. मग बघा T and T T otherwise F म्हणजे काय सगळं F येतं. हे आपण पाहिलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. प्रीवियस लेक्चरला हे आपण शिकलेलो आहोत. आता P और Q मध्ये आपल्याला माहिती आहे की F और F otherwise T. मग F और F असतं आणि बाकीचे सगळे काय येतात तर T येतात. हे आपण पाहिलं. त्यानंतर बघा P implies Q कंडिशनल स्टेटमेंट त्यामध्ये माहिती आहे की T implies F असतं नाहीतर ट्रू येतं. मग T implies F येणार आहे पण बाकीचे सगळे ट्रू येणार आहे. म्हणजे T implies T इथं बघा T ही P implies Q आहे ना मग T implies T काय येणार आहे आपल्याला T मिळणार आहे. T implies F येतं. F implies T आणि F implies F काय मिळणार आहे त्या ठिकाणी T मिळणार आहे. हे आपण P implies Q चा ट्रूथ टेबल काढतो. त्यानंतर P बाय कंडिशनल Q त्यामध्ये काय सारखा असेल ते T वेगळा आलं की F. मग काय T त्यानंतर काय F आणि शेवटचं काय येणार आहे T. अशा पद्धतीने हे पाहिलं होतं. आणि लास्टला काय आहे निगेशनचं माहिती आपल्याला. निगेशन मध्ये काय करतो असतो आपण तर T चं F आणि F चं काय करतो T करतो. मग हा आपल्याला काय करायचंय तर अशा पद्धतीने फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ आणि निगेशन फिफ्थ ह्या 5 ट्रूथ टेबलचा वापर करून आपल्याला काय फाइंड आउट करायचे तर स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मग स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर त्या ठिकाणी हे 5 ट्रूथ टेबल पार्ट पाहिजे. अँडचा पाहिजे ऑर इम्प्लाइज आणि डबल इम्प्लाइज. मग आता त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की निगेशनला काही नाही T चं F करायचं F चं T करायचं. पण अँड मध्ये लक्षात ठेवा अँड मध्ये काय असतं तर T and T असतं अदरवाइज F येतं.
ऑर मध्ये काय येतं? ऑर मध्ये एफ और एफ, एफ अदरवाइज टी असतं. इम्प्लाइज ला काय असतं? टी इम्प्लाइज एफ, एफ अदरवाइज टी असतं. आणि त्यानंतर शेवटचा डबल इम्प्लाइज ला डबल म्हणजे सारखं दोन्ही टी टी पाहिजे किंवा एफ एफ पाहिजे, त्यावेळेस त्याची व्हॅल्यू काय असते? टी असते, अदरवाइज काय असते? एफ असते. अशा पद्धतीने ह्या ट्रूथ टेबलचा वापर करून आपल्याला काय करायचे तर ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचे. बघा या ठिकाणी मी क्वेश्चन दिलेला आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. मग आता खाली स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे, त्या स्टेटमेंट पॅटर्नचा काय फाइंड आउट करायचा तर ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचा. मग आता ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचा आहे. मग त्या ठिकाणी बघा हे स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे, P implies Q and Q implies P. आता यामध्ये काय आहे तर P आणि Q हे स्टेटमेंट लेटर्स आहेत आणि कनेक्टिव्ह आहे, यांचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे हे स्टेटमेंट पॅटर्न आहे. आणि या स्टेटमेंट पॅटर्नची काय फाइंड आउट करायची? आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग ट्रूथ टेबल फाइंड आउट करायची तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं? हा ट्रूथ टेबल फाइंड आउट करावा लागतो आणि ट्रूथ टेबलच्या सहाय्याने आपल्याला त्या ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागतं. मग यामध्ये सर्वात अगोदर काय बघायचं तर यामध्ये किती स्टेटमेंट आहेत ते बघायचं. टेबल काढायचा आहे. टेबल काढायचं म्हणजे काय येतात? रो आणि कॉलम येतात. मग किती रो घ्यायची आणि किती कॉलम घ्यायचे ह्याच्यावरून ठरवतात. मग या ठिकाणी बघा की पहिल्यांदा काय बघायचं तर त्यामध्ये किती स्टेटमेंट लेटर्स आहेत, किती? त्यात 2 आहेत. किती आहेत? 2 आहेत. पी आणि क्यू हे स्टेटमेंट लेटर्स आहेत. मग जर स्टेटमेंट लेटर हे 2 असतील तर रो 4 येणार आहेत. रो किती घ्यायचे? 4. त्याचा फॉर्म्युला आहे काय? इफ स्टेटमेंट लेटर्स इन गिवन स्टेटमेंट पॅटर्न्स इज इक्वल टू m, then number of rows in truth table is equal to 2 raised to m. 2 raised to m. मग m किती आहे? किती स्टेटमेंट लेटर्स आहेत? 2 आहेत. मग 2 आहेत तर 2 raised to 2 किती येणार आहे? 4. म्हणजे या ठिकाणी 2 raised to 2 is equal to किती मिळालं मला? 4. म्हणजे ह्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल फाइंड आउट करताना आपल्याला स्टेटमेंट लेटरचा ट्रूथ टेबल फाइंड आउट करताना किती रोज घ्यायचे तर 4. आणि जर 3 आले, r आले तर 2 raised to 3 म्हणजे किती येणार आहे तर 8 रो ह्या ठिकाणी त्या टेबल मध्ये येणार आहे. आता त्या ठिकाणी टेबल ऍक्च्युअल फाइंड आउट करूया आपण. मग बघा ह्या ठिकाणी आपण सुरुवातीला स्टेटमेंट लेटर घेणार P Q. बघा P Q स्टेटमेंट लेटर घेतले. आता आपल्याला माहिती आहे अगोदर आपण बॉक्स किंवा ब्रॅकेट सॉल्व करत जातो. आतमधला हा अगोदर ब्रॅकेट सॉल्व करणार. मग ब्रॅकेट पहिल्यांदा काय काढायचे आपल्याला तर P implies Q ह्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्यानंतर आपल्याला दिसतंय की हे ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर ह्याचं अँड आहे कशा बरोबर? Q बरोबर. मग ह्या स्टेटमेंटचं काय घेणार आहे आपण? P implies Q आणि मध्ये काय घेणार आहे तर अँड Q घेणार. आणि लास्टला काय तर हा बॉक्स इम्प्लाइज काय आहे? P आहे. म्हणजे ह्या ठिकाणी बघा मी घेणार आहे ते काय येणार आहे ठिकाणी तर P implies Q and Q implies P. हा काय असणार आहे? शेवटचा कॉलम असणार आहे. हा काय असणार आहे? शेवटचा कॉलम असणार आहे. बघा या ठिकाणी आपण ह्या पद्धतीने घेतलेले आहे. तर P घेतला, Q घेतला स्टेटमेंट लेटर. त्यानंतर पहिला ब्रॅकेट काय घेतला? P implies Q. परत P implies Q नंतर या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट काय? P implies Q and Q आहे तो घेतलेला आहे. आणि नंतर हा ब्रॅकेट implies काय आहे? P आहे. मग अशा पद्धतीने आपण काय पाहिलेले आहे तर काय काढले तर कॉलम काढले. आता तुम्ही म्हणला सर रो सांगितलं कॉलम का सांगायला? कॉलम सुद्धा सांगता येतात. काय करायचे? स्टेटमेंट लेटर मोजायचे आणि कनेक्टिव्ह मोजायचे. आता स्टेटमेंट लेटर किती? ह्यात 2 आहेत आणि कनेक्टिव्ह किती? बघा 1 2 3. मग 3 + 2 किती येतं? 5. मग 5 कॉलम आहेत बघा 1 2 3 4 5. मग यामध्ये 5 कॉलम आहेत. स्टेटमेंट लेटर आणि कनेक्टिव्ह यांची ऍडिशन केली की आपल्याला काय मिळतं? नंबर ऑफ कॉलम्स मिळतात. आता रो किती घ्यायचे ते 4 मध्ये सांगितल्याप्रमाणे. म्हणजे काय P मध्ये काय घ्यायचं? 2 वेळा T, 2 वेळा F आणि इथे काय येणार आहे? T F. अशा पद्धतीने काय असणार आहे तर हे 2 कॉलम आपले फिक्स प्रत्येक वेळेस येणार. मग आता ह्या ठिकाणी बघा आपल्याला हा ट्रूथ टेबल फाइंड आउट करतोय. मग आता बघा पहिला काय P implies Q. मग मगाशी सांगितलं P implies Q. मग P implies Q मध्ये काय येतं तर T implies F, F असतं अदरवाइज T असतं. मग आता बघा T implies T, T येणार आहे.
टी इम्प्लाइज एफ असणार आहे. हे फक्त लक्षात घेऊन घ्या. एफ इम्प्लाइज टी आणि एफ इम्प्लाइज एफ काय असणार आहे? टी असणार आहे. हा आपला काय झालं तर कॉलम आहे. त्यानंतर काय पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू. मग पी इम्प्लाइज क्यू म्हणजे हा कॉलम आणि क्यू चा हा कॉलम, दोन्हीमध्ये काय येतं? अँड. मग अँड काढायचं आपल्याला. मग अँड मध्ये माहिती आहे तर टी अँड टी असतं, अदरवाइज एफ असतं. टी अँड टी असतं, अदरवाइज काय असतं? एफ असतं. मग बघा या ठिकाणी टी हाय टी अँड टी येणार आहे त्या दोन्हीमध्ये. एफ अँड एफ काय असणार आहे? ते एफ असणार आहे. टी अँड टी येणार आहे आणि एफ अँड टी म्हणजे काय येणार आहे ठिकाणी? एफ. अशा पद्धतीने हे काय असणार आहे तर त्याचे ट्रुथ व्हॅल्यू असणार. आता त्यानंतर लास्ट कॉलम बघा हे पण कळते का वापरते का सांगतो. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू आहे. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू हा कॉलम आहे आणि क्यू चा हा आहे. दोन्हीमध्ये काय अँड आहे. अँड मध्ये काय येतं तर टी अँड टी अदरवाइज एफ असतं. मग टी अँड टी एफ अँड एफ टी अँड टी एफ अँड टी एफ अशा पद्धतीने आहे. त्यानंतर काय हे इम्प्लाइज काय आहे? पी आहे. उलट आहे का? इकडून इकडे बघायचं आहे. हे बघा हा ब्रॅकेट इम्प्लाइज काय आहे? पी आहे. हा ब्रॅकेट इम्प्लाइज पी आहे. इकडून इकडे इम्प्लाइज आहे. इम्प्लाइज म्हणजे आपल्याला माहिती आहे टी इम्प्लाइज एफ असतं, अदरवाइज टी येतं. मग गप्लत कुठं होते तिथे लक्षात येईल तुम्हाला. टी इम्प्लाइज टी काय येणार आहे? टी येणार आहे. एफ इम्प्लाइज टी येणार आहे. टी इम्प्लाइज एफ काय येतं? एफ येतं. आणि एफ इम्प्लाइज एफ म्हणजे काय येणार तुम्हाला त्या ठिकाणी? टी येणार आहे. अशा पद्धतीने आपण काय केलेला तर दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नची काय फाइंड आउट केलेली आहे? ट्रुथ व्हॅल्यू आपण काय केलेली फाइंड आउट केलेली आहे बाय युजिंग ट्रुथ टेबल. ट्रुथ टेबलच्या सहाय्याने आपण त्याची ट्रुथ व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल घेतलेले मी. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे तर पी अँड निगेशन क्यू इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू. अशा पद्धतीने नेक्स्ट एक्झाम्पल आहे. मग आता हे स्टेटमेंट पॅटर्न दोन आहेत. कनेक्ट बघा 1 2 3 4 4 + 2 किती येणार आहे तर 6 कॉलम येणार आहे. मग दोनच त्या ठिकाणी स्टेटमेंट लेटर असल्यामुळे यामध्ये 4च रो येणार आहे. मग आता हे ठिकाणी बघा मग आपल्याला हा ट्रुथ टेबल फाइंड आउट करायचा आहे. मग रो तर आता 4 येणार आहेत. मी ऑलरेडी लिहून ठेवले बघायचे. मग आता हे ठिकाणी काय करायचं आपल्याला तर ब्रॅकेट सॉल्व करत जातो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे ब्रॅकेट डबल इम्प्लाइज हे ब्रॅकेट आहे. मग अगोदर दोन्ही ब्रॅकेट फाइंड आउट करावे लागतील. दोन्ही ब्रॅकेटच्या ट्रुथ व्हॅल्यू फाइंड आउट करावे लागतील आणि मग ह्यामध्ये आपण ते घेऊ. मग त्या ठिकाणी पहिला ब्रॅकेट सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. मग त्यामध्ये काय आहे पी अँड निगेशन क्यू आहे. मग निगेशन क्यू लागतंय. मग निगेशन क्यू आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल फाइंड आउट करावं लागेल. मग मी पहिल्यांदा काय करतो तर निगेशन क्यू देतो. मग आता निगेशन क्यू पहिल्यांदा फाइंड आउट करतो. क्यू चं निगेशन म्हणजे टी चं एफ आणि एफ चं टी. मग टी चं काय करणार एफ चं टी चं एफ आणि एफ चं काय घेणार आहोत आपण टी घेणार आहोत. मग आता ह्या ठिकाणी पहिले निगेशन क्यू मिळाला. मग निगेशन क्यू मिळाला की काय करायचं आपल्याला पी अँड निगेशन क्यू काढायचंय. पी अँड निगेशन क्यू. मग मी इथे लिहितो पी अँड निगेशन क्यू. मग पी अँड निगेशन क्यू पी हा आहे आणि इथे निगेशन क्यू आहे. अँड मध्ये काय येतं टी अँड टी येतं. अदरवाइज काय येतं ते त्या ठिकाणी येतं. मग आता या ठिकाणी बघा टी अँड टी येतं. टी अँड टी येतं. मग टी अँड एफ आहे. टी अँड टी येणार आहे. एफ अँड एफ येणार आहे आणि एफ अँड टी काय येणार आहे तर एफ येणार. अशा पद्धतीने हे आपल्याला मिळालं. त्यानंतर पहिला ब्रॅकेट मिळालेला आहे. मग दुसरा ब्रॅकेट कडे जा. दुसरा ब्रॅकेट काय आहे तर पी इम्प्लाइज क्यू आहे. काय आहे पी इम्प्लाइज क्यू. मग पी इम्प्लाइज क्यू काढायचं. मग पी इम्प्लाइज क्यू माहिती आहे आपल्याला टी इम्प्लाइज एफ अदरवाइज काय असतं त्या ठिकाणी टी असतं. मग पी इम्प्लाइज क्यू काढायचं आपल्याला. मग टी इम्प्लाइज टी काय येणार आहे टी येणार आहे. टी इम्प्लाइज एफ काय येणार आहे एफ येणार आहे. एफ इम्प्लाइज टी काय येतं तर टी येतं आणि एफ इम्प्लाइज एफ काय येतं तर टी येतं. अशा पद्धतीने आपण काय केले दोन्ही ब्रॅकेटच्या ट्रुथ व्हॅल्यू मिळवले. आता दोन्ही ब्रॅकेटच्या ट्रुथ व्हॅल्यू मिळाल्यानंतर मध्ये काय आहे तर डबल इम्प्लाइज आहे बाय कंडिशनल आहे. मग ते काढून या ठिकाणी मग काय मिळेल तर पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू. म्हणजे या ठिकाणी हा दोन्ही मध्ये बाय कंडिशनल पाहिजे. मग डबल इम्प्लाइज मध्ये आपल्याला माहिती आहे काय असतं सारखा असेल तर टी वेगळा आहे की एफ. मग आता या ठिकाणी बघा एफ टी वेगळा आहे म्हणजे
टी एफ म्हणजे काय एफ टी, एफ टी म्हणजे एफ टी, एफ टी काय मिळेल तर एफ मिळेल. मग अशा पद्धतीने आपण काय केलेले आहे तर या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नची काय फाइंड आउट केलेली आहे तर ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल घेतलेले मी पी अँड क्यू डबल इम्प्लाय क्यू ऑर आर. मग आता या ठिकाणी बघा की लेटर्स किती आलेले आहेत 3 आलेले आहेत. मग 3 लेटर आलेले आहेत. स्टेटमेंट लेटर जर 3 असतील तर दिलेल्या ट्रूथ टेबल मध्ये रो किती घ्यायचे आहे तर 8 कारण 2⁵ किती येतं तर त्या ठिकाणी 8 येतं. मग रो किती आले पाहिजेत 8 आले पाहिजे. कॉलम किती आपण या ठिकाणी फाइंड आउट करू. मग आता या ठिकाणी बघा पहिला आपल्याला काय करायचं तर पी क्यू घेतलेले मग त्यामध्ये काय करायचं आपल्याला तर 8 रो काढायचे. मग त्यामध्ये काय करायचं 4 वेळा टी आणि 4 वेळा एफ अशा पद्धतीने सुरुवात करायची. 4 वेळा टी 4 वेळा एफ. मग क्यू मध्ये काय करायचं 2 वेळा टी 2 वेळा एफ 2 वेळा टी 2 वेळा एफ. पहिल्यामध्ये काय 4 वेळा टी 4 वेळा एफ. दुसऱ्यामध्ये 2 वेळा टी 2 वेळा एफ. आणि आर मध्ये काय टी एफ टी एफ अशा पद्धतीने 3 कॉलम तर आपल्या फिक्स असणार आहे की पी चे काय घ्यायचे 4 वेळा टी 4 वेळा एफ. क्यू मध्ये काय 2 वेळा टी 2 वेळा एफ आणि आर मध्ये काय टी एफ. हे समजलं की मग बाकीचं काही अवघड नाही. मग आपण आता पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करणार. पहिला ब्रॅकेट काय आहे पी अँड क्यू. पहिला ब्रॅकेट काय आहे